सुमित भैया. गुड आफ्टरनून. आपल्या लातूरमध्ये रिसर्च सेंटर काढण्यासाठी रिसर्च सेंटर चालू करावेत व त्याच्यासाठी सुसज्ज लॅबोरेटरीज तयार कराव्यात आणि जेणेकरून आपल्या लातूरमधूनही खूप सायंटिस्ट निर्माण होईल अशी आमच्या सायन्स स्टुडंटची विनंती आहे. आता हे ॲग्रिकल्चरमध्ये रिसर्च लातूरमध्ये सुरू आहे. लातूरमध्ये जे ॲग्रिकल्चर कॉलेज आहे, बायोटेक्नॉलॉजी कॉलेज आहे, तिथं R&D लॅब्स आहेत. आणि आता शाहू कॉलेज हे आता काही दिवसामध्ये जाधव सर विद्यापीठ झालं पाहिजे. आता खाजगी विद्यापीठं नावारूपाला येत आहेत आणि म्हणून शाहू कॉलेज हे विद्यापीठ झालं पाहिजे आणि त्या अंतर्गत विज्ञान या शाखेचे जे विद्यार्थी आहेत त्यांना रिसर्च अँड डेव्हलपमेंट करण्यासाठी लॅब्स उभ्या करण्याकडं आमचा कल राहील आणि त्यासाठी जे सगळं आम्हाला करणं शक्य आहे ते आम्ही निश्चित करू. FDA फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन अंतर्गत त्या खात्याअंतर्गत लॅबोरेटरी लातूरमध्ये उभा करण्याची आमची मानसिकता आहे. तशी पावलं आम्ही उचलत आहोत आणि लवकरात लवकर फूड अँड ड्रग या विभागाची लॅबोरेटरी लातूरमध्ये उभी राहील ज्याचा उपयोग आपल्या सगळ्यांनाच करता येईल. ही एक नवी बाब आपल्या निदर्शनास मी आणू इच्छितो. आणि R&D करायचं असेल तर विद्यापीठ असावं लागतं. एखादं कॉलेज असेल तर त्या कॉलेजला ती लॅबोरेटरी परवडत नाही किंवा त्याचा उपयोग तसा होत नाही आणि म्हणून लातूरात विद्यापीठं उभी राहावीत. दयानंद शिक्षण संस्थेचं विद्यापीठ उभं राहावं, महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचं विद्यापीठ उभं राहावं, शाहू शिक्षण संस्थेचं विद्यापीठ उभं राहावं ही आमची इच्छा आहे. आणि त्यासाठी जी व्यवस्था आवश्यक आहे ती सारी व्यवस्था पुरवण्यासाठी आम्ही तयार आहोत. आणि म्हणून आणखी बाहेरची सुद्धा विद्यापीठं इथं यावीत हा येणाऱ्या काळामध्ये आमचा कार्यक्रम आहे. आणि एकदा विद्यापीठं आली की रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या अनेक लॅबोरेटरीज तिथं आपल्याला उपलब्ध असतील हे आवर्जून मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो.